बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद एका मोठ्या संकटात सापडला असून सोनू सूद विरोधात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे। त्यामुळे सोनू सूदला कधीही अटक केली जाण्याची शक्यता आहे। कोर्टाने सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी केलं असून त्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहे। पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट नेमकं का जारी करण्यात आलंय? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। अभिनेता सोनू सूद मोठ्या अडचणीत सापडला आहे। लुधियाना न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय। अभिनेत्याविरुद्ध न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी जारी केला आहे। असं सांगितलं जात आहे की सोनू सूदला न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवण्यात आलं होतं, पण तो एकदाही हजर झाला नाही। या संदर्भात आता त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले। 10 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती। बनावट रेजिक नाण्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली। या तक्रारीचा एक भाग म्हणून वकील राजेश खन्ना यांनी सोनू सूदला साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले। त्यानंतर कोर्टात साक्ष देण्यासाठी सोनू सूदला वारंवार बोलवण्यात आलं होतं। अनेक नोटिसा पाठवूनही सोनू सूदने त्याला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे त्याच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे। अंधेरी पश्चिम येथील ओशिवारा पोलीस स्टेशनला पाठवलेल्या वॉरंटमध्ये न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आला आहे, परंतु तो न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे। समन्स किंवा वॉरंटची बजावणी टाळण्याच्या उद्देशाने फरार झाला आहे किंवा पळून गेला आहे। तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणात बोलताना अभिनेता सूद म्हणाला आहे की मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अँबॅसिडर नाही। मी वकील राजेश खन्ना यांना यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे। 10 फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर देईन। मला एवढेच सांगायचे आहे की या प्रकरणाची मला गंध वार्ताही नाही। माझे या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही। फक्त या प्रकरणात पब्लिसिटी करायची आहे, म्हणून त्या गोष्टी होत आहे, असेही तो म्हणाला। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।